कोकण 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 नमस्कार मंडळी, शुभ सकाळ सर्वांना. तर आताच उठलो आहे, आंघोळ बिंघोळ झाली आहे. तर मी राकेश मोरे यांच्या घरामध्ये, आणि मी चाय तर पियत नाही, नाश्ता पण करत नाही मित्रांनो. काकीनी मस्त गुड्डीची बिस्किटं, फरसाण आणि चाय दिलेली आहे. तर आपण थोडासा नाश्ता आणि चाय पिऊन घेऊया. चला मित्रांनो, तर अशा प्रकारे आपला नाश्ता विष्टा झालेला आहे. तर आता सकाळ सकाळचा जो कार्यक्रम आहे तो आपल्या महादेवाच्या मंदिरात, शंकरांच्या मंदिरात आज समाधानची जी काही विधी होतील, पूजा होईल, उपासकरी असतील, आणि त्याच्यानंतर आरत वगैरे झाल्याच्या नंतरला नैवेद्य दाखवलं जाईल, आणि नैवेद्य दाखवल्याच्या नंतरला आपला महाप्रसाद होईल ना. तर महाप्रसाद होईल. तर मित्रांनो, समाधान म्हणजे काय हे मलासुद्धा माहिती नाही आहे. तर आपण प्रॉपर जाऊन तिथं बघणार आहोत. आणि तो महादेवाचा मंदिरामध्ये पूजाचा कार्यक्रम झाल्याच्या नंतरला संध्याकाळी होणारा साखरपुड्याचा कार्यक्रम दत्ता कदम यांच्या घरी, तर आपण तो सुद्धा कार्यक्रम करणार आहे. आणि तो कार्यक्रम झाल्याच्या नंतरला आपण सरळ मुंबईला रवाना होणार आहे. हे राकेश मोरे यांचं घर आहे. हे बघा मस्त. हे बघा, हे मिस्टर राकेश मोरे. हे इथं आल्याच्या नंतरला ह्यांना डेली आपले जे दैवत आहे त्यांची पूजा करावी लागते, बरोबर ना. तर त्यांची पूजा अर्चा चाललेली आहे. तर तुम्हाला मी बाहेरून दाखवतो यांचं घर. हे बघा, तिथे तुळस आहे, आणि हे बघा यांचं घर आहे राकेश मोरे यांचं. हे बघा मित्रांनो, घर बरंच मोठं आहे की तुम्हाला मी एक खालचा फ्लोअर दाखवला, तुम्हाला बाहेरून दाखवतो यांचं 1+1 घर, तुम्हाला सुद्धा आवडेल. हे बघा मित्रांनो, हे पूर्ण घर. हे बघा, शशिकांत मोरे त्यांचे काका, बबलूबाई ते पण त्यांचे काका, राकेश मोरे यांचं घर आहे. हे बघा मस्त. आणि ह्या घराच्या आजूबाजूचा परिसर आहे बघा, निवांत अशी भरपूरशी जागा, 20-25 गाड्या आल्या तरी लावायला पार्किंगची जागा. ही वाट आहे आतमध्ये येण्याची. हे बघा मस्त. हे आहे खोपी गाव. तर मित्रांनो, हीच आहे प्रथा आपल्या पारंपरिक पद्धतीने जी चाललेली, जी आपल्या पूर्वजांकडनं चाललेली, की सकाळी लवकर उठणे, आपली देवपूजा करणे आणि पुढच्या कामाला सुरुवात करणे. तर चला मित्रांनो, आता तयारी करूया आणि जाऊया महादेवाच्या मंदिरात. तर मित्रांनो, आता आपली पूर्ण तयारी झालेली आहे. आता आपण जाणार आहोत शंकर मंदिरात मी जाणार आहे. तर चला जाऊया महादेवाच्या मंदिरात. राकेश मोरे, शशिकांत मोरे यांच्या नवीन घराबद्दल बोलायचं झालं मित्रांनो, तर एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की यांचं जे जुनं घर होतं त्याची जी काही लाकडं होती ती त्या लोकांनी अजूनही तिला आठवण म्हणून ठेवले मित्रांनो. तर ह्याच्यामध्ये भरपूर काही शिकण्यासारखं आहे मित्रांनो. आपल्या घरामध्ये थोडंसं जरी जुन्या लोकांचं काय भंगार असेल तर आपण त्याला ते विकायच्या मागे आपण त्याचा प्रयत्न करत असतो. पण त्या लोकांनी आजही त्याला आपलं नवीन घर त्या लोकांनी बांधून नवीन वास्तूला उभी करून सुद्धा त्यांनी आपल्या जुन्या वास्तूचे जे काही गोष्टी आहेत त्यातून आठवण म्हणून ठेवलेले आहेत. याला विकलं तर मला वाटतं बरीच रक्कम भेटेल, एक 20-25 हजार तरी त्यांना भेटतील. मला वाटतं जवळपास 15 ते 20 हजार त्यांना भेटतील. पण त्या लोकांनी अजून तसं काही केलं नाही आहे. ती जुनी आठवण त्यांनी अजूनही सांभाळून ठेवलेली आहे. चला तर मित्रांनो, आता आपल्या मंदिरामध्ये पाया पडून आपण चाललो आहे मोठ्या श्रीराम मंदिरात. श्री हनुमान मंदिर आहे. तर चला आपण पाया पडून घेऊया. माझ्यासोबत तुमचीही प्रदक्षिणा झाले. बजरंग बली की जय. जय श्री हनुमान. चला जाऊया आता.
जय श्री राम, जय जय श्री राम. तर मित्रांनो, रस्त्यावरती चालताना तुम्ही बघू शकता चेहऱ्यावरचा आपला आनंद, म्हणजेच जे काय गरमीचे जे काय आहे ते जाम भरपूर गरमी आहे. आणि मित्रांनो, मंदिराच्या आतमध्ये कसं वाटतंय? छान वाटते खूप. थंड वाटते. असं वाटतं की खरंच कोणीतरी एसी ऑन केलेला आहे. काय हवा थंडगार हवा. बरोबर ना? हा. आपले अविनाश भोसले, बरोबर ना? तर आमच्या दादासोबत आमच्या शाळेमध्ये होते. चंदन बरोबर. हो, चंदन कदम माझा मोठा भाऊ, तर त्यांच्या वर्गात होते हे. आणि आमची ओळख म्हणजे आताच येतात आता. हा बंधू चंदनमुळे ही ओळख. बरोबर बरोबर. हां, तर मस्त वाटते मित्रांनो मंदिरात. तर थोडं मंदिरामध्ये आपण थोडी विश्रांती घेऊया आणि नंतरला मग महादेवच्या मंदिरात जाऊया. भूमेश्वर मंदिर. भूमेश्वर मंदिर. बघा, त्या मंदिराचं नाव आता आपल्याला माहिती पडलं. आम्ही महादेव मंदिर आणि शंकर भूमेश्वर मंदिर मंदिर. हा. भूमेश्वर मंदिरात, जे आपल्या शिरगावच्या वाटेवरती आहे ना, म्हणजे धामणर फाट्यावर, फाटा, धामणर फाट्यावर. धामणर फाटा, म्हणजे माझी सासरवाडी, त्या मंदिराच्या इथून माझी सासरवाडी वरती. नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑल करा. चला खूप मित्रांनो, सारं सगळं लाईक आणि शेअर पण करा हा.